विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 यामधील 8वा पाठ स्थिर जीवनाची सुरुवात हा पाहणार आहोत. पाठाचं नाव पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा. स्थिर जीवनाची सुरुवात. स्थिर म्हणजे एका ठिकाणी राहणे. आपण याआधी पाहिलं की मानव हा सतत भटकंती करायचा, पण ज्यावेळी हळूहळू उत्क्रांती होत गेली त्यावेळी मानव शेती करू लागला, एका ठिकाणी स्थिर राहू लागला आणि हे स्थिर राहतानाच त्याला समुदायामध्ये वेगवेगळे अनुभव आले आणि तो वेगवेगळे प्रयोग करू लागला. तर आजच्या पाठामध्ये आपण पशुपालन आणि शेतीची सुरुवात कशी झाली हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शेतीमध्ये जी वेगवेगळी कौशल्य असतात ती कौशल्य मानवानं कशी आत्मसात केली हे देखील आपण पाहणार आहोत. इतकंच नव्हे तर जेव्हा मानवानं काही व्यवसाय किंवा परस्पर सहकार्यावर त्याचं जीवन हे कसं आधारलेलं होतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आदिमानवाच्या घरांची रचना कशी होती, गावामध्ये नातेसंबंध कसे होते, कुटुंब कशी राहायची, याचीही थोडक्यात माहिती आपल्याला आजच्या पाठामध्ये घ्यायची. चला तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. पशुपालन म्हणजे काय? तर कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात. आपल्याला माहिती आहे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस हे जे पाळीव प्राणी आहेत ते आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी आहेत. एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. एखादा प्राणी जर माणसाळवायचा असेल तर त्याच्या 3 प्रक्रिया आहेत. कोणत्या 3 प्रक्रिया आहेत? तर पहिला मुद्दा आहे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. बघा, सुरुवातीला जे पशु असतात त्यांना पाळायला सुरुवात करायच्या आधी त्यांना पकडलं जातं. ते रानामध्ये जंगलामध्ये फिरत असतात, मग त्यांना पकडून ताब्यात घेतलं जातं. मग एखादा प्राणी जर पाळायला सुरुवात करायची असेल तर पहिली प्रक्रिया कोणती आहे, पहिली पायरी कोणती आहे? तर रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. त्यांना पहिल्यांदा ताब्यात घेतलं पाहिजे. आणि मग काय करायचं? तर दुसरी पायरी येते त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. पहिल्यांदा त्याला ताब्यात घ्यायचा, त्या जनावराला ताब्यात घेणे. ते जनावर रानटी आहे, त्याला ताब्यात घेतलं जातं पहिल्यांदा. त्यानंतर दुसरी पायरी कोणती? तर माणसांसोबत राहायचं वळण लावणे. माणसासोबत राहण्याचं वळण लावायचं. त्यानंतर तिसरी पायरी येते. ती तिसरी पायरी अशी आहे, त्या प्राण्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. म्हणजे त्या प्राण्याचा फायदा करून घेणे. कशासाठी? स्वतःच्या कामासाठी, दुधासाठी. म्हणजे पहिली पायरी आहे त्या रानटी प्राण्याला ताब्यात घ्यायचं. दुसरी पायरी आहे माणसासोबत राहायचं वळण लावायचं. आणि तिसरी पायरी आहे दूध दुभते मिळवणे आणि कष्टाची सवय लावणे. बघा, प्राण्यांना माणसाळवण्याचे 3 पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे त्या प्राण्याला ताब्यात घ्यायचं, दुसरी पायरी आहे माणसासोबत राहण्याचं वळण लावणे आणि तिसरी पायरी आहे त्या प्राण्यापासून दूध दुभते आणि त्या प्राण्याला कष्ट करण्याची सवय लावणे. इथे एक चित्र आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते बघूया. हे जे समोर चित्र आहे, ज्याला मी आता राऊंड केलेलं आहे, ते चित्र बघा.
तर या चित्रामध्ये आपल्याला एक बैल दिसतो आहे. हा बैल कसा आहे? आधुनिक काळामध्ये, म्हणजे हा बैल माणसानं काय केलेला आहे? माणसाळवला आहे, त्याला पाळलेला आहे, तो पाळीव झालेला आहे. सुरुवातीला तो पाळीव होता का? नव्हता. मग काय केलं? तर माणसानं बैलांचा जो पूर्वज आहे त्याला रानबैल असं म्हटलेलं आहे. या रानबैलाला काय केलेलं आहे? माणसाळवलं, म्हणजे त्याला पाळायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी पहिल्यांदा त्याला ताब्यात घेतलं, त्याला माणसासोबत राहण्याचं वळण लावलं आणि नंतर त्याच्याकडून कष्टाची कामे आणि दूध दुभते अशी त्याला माणसाळवण्याची 3 पायऱ्यामध्ये प्रक्रिया केली, त्यावेळी हा बैल जो आहे तो आपण पाळू शकतो. बघा, मग असे पाळीव प्राणी जे आपल्या सभोवती आपल्याला दिसतात ते सुरुवातीला आपण पाळत होतो का? तर नव्हतो. ते रानामध्ये जंगलामध्ये असेच फिरायचे. पण त्यांना पाळण्याची 3 प्रक्रिया केल्या गेल्या, 3 पायऱ्यामध्ये त्यांना पाळलं गेलं. मग कुत्रा असेल, मांजर असेल, शेळी असेल, मेंढी असेल, उंट असेल, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, यासारखे प्राणी आता आपण पाळतो. पण पूर्वी काय व्हायचं? ते रानामध्ये होते. त्यांना पहिल्यांदा रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेतलं आणि त्यांना माणसाळवलं, त्यांना राहण्याचं वळण लावलं आणि त्यांचा फायदा करून घेतला. अशी ही 3 प्रक्रियामध्ये पशुपालन केलं गेलं, पाळीव प्राणी पाळले गेलेले आहेत. आणि ही जी तिसरी पायरी आहे म्हणजे काय? तर रानटी प्राण्यांपासून दूध दुभते मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्ट करून घेणे, ही जी तिसरी पायरी आहे, त्या तिसरी पायरीला जेव्हा माणूस साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात. पशुपालन कशाला म्हणतात? तर रानटी जनावरांपासून त्यांना माणसाळवून जेव्हा माणूस त्यांच्यापासून दूध दुभते मिळवतो, कष्ट करून घेतो, आणि त्या प्रक्रियेला पशुपालन असं म्हटलं गेलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या आधीच्या 6व्या पाठात आपण बघितलंय की मध्याश्म युगातली जी माणसं होती ती माणसं काय पाळत होती? कुत्रा. ही गोष्ट आता कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी. कुत्रा हा काय आहे? माणसानं ज्याला पाळायला सुरुवात केली, ज्याला माणसाळवलं, तो पहिला प्राणी कोणता आहे? तर तो आहे कुत्रा. लक्षात ठेवायचं. शिकार करताना माणसे कुत्र्याचे सहाय्य घेत. अजून सुद्धा आपण बघतो की ज्यावेळी एखादी शिकार करायची असेल त्यावेळी जो कुत्रा आहे तो त्या शिकारीचा माग काढत असतो, बरोबर ती शिकार शोधून शिकाऱ्याला देत असतो. मग माणसं जी सुरुवातीला अश्मयुगामध्ये, मध्याश्मयुगामध्ये शिकार करायची त्यावेळी कुत्र्याचं सहाय्य घेत असत. कुत्र्यानंतर शेळ्या, मेंढ्या ह्या माणसाळवल्या गेल्या. त्याचप्रमाणे शेतीची सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे सापडले. बघा, ज्यावेळी शेती केली गेली त्यावेळी शेतीचे 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे सापडलेले आहेत. किती वर्षांपूर्वीचे? 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे सापडलेले आहेत. मग ते सुरुवातीला कुठं? तर इस्रायल या देशामध्ये आणि इराक या देशामध्ये मिळालेले. शेतीचे पुरावे कुठे सापडले? तर इस्रायल आणि इराक या देशामध्ये सापडले. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. वाक्य लक्षात ठेवा. शेतीची सुरुवात कुणी केली? तर शेतीची सुरुवात ही स्त्रियांनी केलेली आहे. खूप महत्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असावेत. स्त्रिया काय करायच्या? एक टोकदार काठी घ्यायच्या आणि त्या टोकदार काठीच्या साह्यानं, त्याच्या आधारानं बी पेरण्याचं काम करायच्या. बी पेरण्यासाठी काय वापरलं जायचं? तर टोकदार काठी वापरली जात असे. काही आदिवासी जमातीमध्ये बघा, काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही, काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजून देखील अशा प्रकारे शेती करतात, पेरणी करतात. कशा प्रकारे? तर टोकदार काठीच्या साह्याने. पेरणी करण्यासाठी काय करतात? टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावे
म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात. त्या काठीला काय केलं जातं त्याचं चित्र आपल्याला दाखवलं गेलेलं आहे. बघूया आपण ते चित्र आता. बघा, ही काठी आहे बघा. काय केलं जातं, ही जी टोकदार काठी आहे, या टोकदार काठीला मधोमध इथं दगड बसवला जातो छिद्र असलेला, आणि मग त्याला वजन मिळतं. ती जोरात जमिनीत घुसवली जाते आणि मग बी पेरण्याचं काम या काठीद्वारे केलं जातं. तिला टोकदार काठी असे म्हणतात. आणि वजन या दगडामुळे मिळालेलं आहे, लक्षात ठेवायचं. शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले. मागच्या पाठामध्ये आपण बघितलं, ज्यावेळी शेतीची कामं करावी लागायची त्यावेळी माणसाला एका ठिकाणीच राहावं लागलं, आणि त्यामुळं पुढं पशुपालन माणूस करू लागला आणि त्यांच्याकडून पशुकडून कष्ट करून घेऊ लागला, आणि मग प्राण्यांनी ओढलेल्या नांगरामुळे नांगरणी करू लागल्यावर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. शेतीच्या उत्पादनात वाढ कधी झाली, की ज्यावेळी माणूस प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागला त्यावेळी शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. इथे एक चित्र देखील आपल्याला दाखवलंय, प्राचीन इजिप्त मधला नांगर. आणि हा नांगर प्राणी काय करतायत, हा नांगर ओढतायत आणि त्याच्यामुळं उत्पन्नाची वाढ होते आहे. कुठली? इजिप्तमध्ये. आपण हे बघितलं, शेतीची सुरुवात कुठं झाली? इस्राईल आणि इराक या दोन देशामध्ये झाली. आणि इथं नांगर जो दाखवलेला आहे तो इजिप्त या देशामधला दाखवलेला आहे बघा, लक्षात ठेवायचंय. तुमचं कदाचित जमलिंग होऊ शकतं. इस्रायलमध्ये पण ई आहे, इराक या देशाच्या नावामध्ये सुद्धा ई आहे, आणि इजिप्त या देशाच्या नावामध्ये सुद्धा ई आहे. पण इजिप्त मधला नांगर दाखवलेला आहे प्राण्यांनी ओढलेला, त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली. इस्रायल या देशामध्ये, इराक या देशामध्ये शेतीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे स्त्रियांनी शेतीला सुरुवात केली. आणखी काय, तर कुत्रा हा माणसाळवलेला पहिला प्राणी. लक्षात ठेवायच्या काही बाबी आहेत. आता याच्या पुढचा भाग आपण पाहूया. शेती हे लोकांच्या निर्वाहाचे साधन बनले. निर्वाहाचे म्हणजे जगण्याचे. शेती हे लोकांच्या जगण्याचे साधन बनले, आणि याच्यामध्ये शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तींची आणि देवदेवतांची आराधना करू लागले. शेतीचं उत्पन्न वाढावं याकरता लोक काय करू लागले पुढं, तर देवाची आराधना करू लागले, निसर्गाच्या शक्तीची आराधना करू लागले, पूजा करू लागले. शेतीची कामे, पाण्याचं वाटप आणि गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टीची व्यवस्था, यामुळे कृषी प्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. बघा, शेतीची कामं, मग ही जी शेतीची कामं कुठली? शेतीची कामं नांगरणी असेल, पेरणी असेल, ही कामं. त्याचप्रमाणे पाण्याचं वाटप आणि गावाचे संरक्षण, 3 काम आहेत. बघा, कृषी प्रधान समाज व्यवस्था का तयार झाली, तर शेती कामे, पाण्याचे वाटप आणि गावाचे संरक्षण, या 3 कारणांमुळे, एक शेतीची कामं, दुसरं पाण्याचं वाटप आणि तिसरं गावाचं संरक्षण, या 3 कारणांमुळे कृषी या शब्दाचा अर्थ आहे शेती, शेतीवर आधारित असणारी समाज व्यवस्था म्हणजे कृषी प्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. का बरं? तर शेतीची कामं एकत्र करावी लागत होती, पाण्याचं वाटप करावं लागत होतं, गावाचं संरक्षण एकत्रित केलं जाऊ शकत होतं. त्यामुळं कृषी प्रधान समाज व्यवस्था उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. आता इथं बघा, आपल्याला इथं टोकदार काठीनं पेरणीचं काम करणाऱ्या स्त्रिया इथं दिसत आहेत. मग त्या कशा पद्धतीनं धान्य पेरतायत हे बघा. आता याच्या पुढचा भाग आपण पाहूया.
खास कौशल्ये आणि शेती व्यवसाय. खास कौशल्ये आणि विविध व्यवसाय. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात म्हणजे शेती सुरू व्हायच्या आधी शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे. शेती करायच्या आधी काय व्हायचं तर शिकार शिकार किती दिवस जास्तीत जास्त टिकत असेल 1 ते 2 दिवस. एखादा प्राणी मारला किती दिवस टिकत असेल 1-2 दिवस. पण त्याचप्रमाणे फळं कंदमुळं एक 7-8 दिवस गेल्यानंतर खराब होत असत. पण ज्यावेळी शेती केली जाऊ लागली त्यावेळी स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असतात. कधी ज्यावेळी भटकंती केली जायची त्यामुळं अन्न लवकर खराब व्हायचं आणि त्यामुळं लगेच अन्नाचा पुरवठा होण्यासाठी सगळे स्त्री पुरुष काय करायचे तर अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात असायचे. मात्र ज्यावेळी शेती केली जाऊ लागली त्यावेळी अन्न दीर्घकाळ म्हणजे खूप दिवस टिकवणं शक्य होऊ लागलं. म्हणजे धान्य बघा आपण वर्ष टिकवतो. म्हणजे शेतीमुळं जी दररोज अन्नासाठीची वणवण होती, अन्नासाठीचं जे फिरणं होतं ते थांबलं आणि त्याच्यामुळं शेतीमुळं स्थिरता मिळाली आणि पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी खूप मुदतीसाठी जास्त वेळ साठवता येणं शक्य झालं. समूहातील सर्वांची गरज भागून देखील शिल्लक उरेल इतकं धान्य मिळायला लागलं. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन मग मोकळा वेळ राहायला लागला. अन्नासाठी फिरणं थांबलं. मग मोकळा वेळ कुठं घालवायचा, काय करायचं, मग नवनवीन गोष्टी शोधायला लोकांनी सुरुवात केली. स्त्री पुरुष नवनवीन गोष्टी शोधायला उद्युक्त झाले आणि मग कल्पकतेच्या आधारे स्वतःची कल्पकता वापरून नवीन कौशल्य नवनवीन कल्पना शोधू लागले आणि त्यामुळं नवीन व्यवसायाचा उदय झाला. अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित अशी कामं सोपवली गेली. त्यामुळं मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झाले. कशामुळं? शेतीमुळे. शेतीमुळं अन्न दीर्घकाळ साठवायला लागले. याच्या आधी सारखी भटकंती करायला लागायची, शिकार केली जायची, अन्न दीर्घकाळ राहत नव्हतं, खूप दिवस राहत नव्हतं, कंदमुळं फळं जास्त काळ टिकत नव्हती. पण शेतीमुळं धान्य जास्त काळ टिकायला लागलं, मोकळा वेळ राहायला लागला. त्यामुळं मातीची भांडी करणे, मणी बनवणे यासारखे कारागीर तयार झाले आणि नवाश्मयुगाच्या काळामध्ये मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू कुठं सापडतात? नवाश्मयुगाच्या काळात त्या सगळ्या वस्तू स्त्रियांनी हाताने घडवलेल्या होत्या असं मानलं जातं. इथं आपल्याला एक मातीचं भांड बनवणारी स्त्री हाताने बनवते बघा, एक चित्र दिसतंय, कल्पना चित्र हे. आता पुढचा मुद्दा आपण बघूया, परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण एकमेकांच्या आधाराने जगत असतो. समाजामध्ये प्रत्येक जण जे काम करतो त्याचा मोबदला घेतो आणि त्याच्या परत गरजा पूर्ण करत असतो. तसंच अश्मयुगामध्ये सुद्धा परस्पर सहकार्यानं लोक जगत होते. कसे? तर गावातले शेतकरी काय करायला लागले? गरजेपेक्षा अधिक धान्य पिकवत होते. गावातले शेतकरी काय करत होते? त्यांना जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक अन्न पिकवायचे आणि त्यामुळं शेतीची जी अवजारे आहेत ती शेतीची अवजारं बनवणं, ती दुरुस्त करणं या आणि इतर कामासाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज पडली. जे शेतकरी होते ते अन्नधान्य जास्त पिकवत होते आणि मग त्यांची शेतीची अवजारे जर दुरुस्त करायची असेल तर त्यांना कारागिराची गरज होती. कारागिरांना कामाचा मोबदला द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा? मग त्या कारागिराकडनं एखाद्या कारागिराकडनं नांगर दुरुस्त करून घ्यायचा आहे तर तो दुरुस्त करून घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात त्याला अन्नधान्य द्यायचं किंवा आणखी काय द्यायचं तर वस्तू द्यायच्या. आणि मग कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागायचा. त्याची किंमत अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतून चुकवली जात असे. मग कारागिरांना एखादा नांगर दुरुस्त करायचा असेल तर ज्या वस्तू पाहिजेत
त्या वस्तू लांबून आणाव्या लागायच्या. मग त्याची काहीतरी मोबदला दिला पाहिजे, त्याचा काहीतरी किंमत दिली पाहिजे. आणि ही किंमत कशाच्या रूपात दिली जायचे, तर शेतकरी मग अन्नधान्य द्यायचा किंवा काही वस्तू द्यायचा, कुणाला, कारागिराला द्यायचा, आणि त्याच्या बदल्यात त्याचं काम करून घ्यायचा. आणि यालाच काय म्हणतात, विनिमय. विनिमय म्हणजे काय, देवाणघेवाण. कारागीर काय करायचा, वस्तू दुरुस्त करून द्यायचा, त्याच्या बदल्यात शेतकऱ्याकडनं काय घ्यायचा, धान्य घ्यायचा. म्हणजे त्यालाच वस्तू विनिमय, वस्तू विनिमय असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नवीन शब्द, वस्तू विनिमय. विनिमय म्हणजे देवाणघेवाण. जेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासे, त्यावेळी काय करायचं, तर विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे. आता बघा, मीठ ही अत्यावश्यक गोष्ट. बघा, तुम्हाला जर घरामध्ये मीठ नसेल तर अन्नाची कसलीही चव लागणार नाही. मग हे जे मीठ आहे हे अत्यावश्यक आहे, खूप गरजेची गोष्ट आहे. बहुतेक गावांना काय करायला लागायचं, मीठ दूरवरून आणावे लागत असे. मिठाचे व्यापारी काय करायचे, मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. मग मीठ विकणारा जो व्यापारी आहे तो काय करायचा, तर वेगवेगळ्या प्रकारे ज्या वस्तू शेतकरी त्याला द्यायचे त्या वस्तू घ्यायचा आणि मग त्या वस्तूंचा सुद्धा व्यापार करायचा. मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला म्हणजे वाढायला मदत झाली. नवाश्मयुगातला व्यापार का वाढला, तर त्याचं मूळ कारण मिठाचा व्यापार. गावातील व्यापाराची आणि साधन संपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे याचे नियम तयार झाले. बघा, तर हळूहळू काय झाले, लोकांनी एकमेकांशी कसं वागायचं याचे काही नियम तयार झाले. त्या नियमाची अंमलबजावणी म्हणजे ते नियम पाळले जावेत. कसं वागायचं याचे नियम जे आहेत ते नियम पाळले जातात का हे बघण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली त्यांना गावाचे कर्तेपण म्हणजे गावाचे प्रमुख केलं गेलं आणि गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तीवर सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली. मग बघा, तर गावामध्ये वागण्याचे नियम ठरवले गेले, ते नियम पाळतायत का नाही बघण्याची व्यवस्था एका कर्त्या माणसावर सोपवली, जबाबदारी सोपवली आणि त्यातूनच गावाची शासन व्यवस्था तयार झाली. नवाश्मयुगातील गावाच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतीचे आणि खंदकाचे पुरावे मिळाले. खंदक, खंदक म्हणजे काय, तर हे जर गाव असेल तर गावाच्या भोवती खणलेला, जमिनीत खणलेला खोल खड्डा त्याला खंदक असं म्हणलं जातं आणि तो खंदक पार करून मग गावात येता येत होतं. म्हणजे गावाचं संरक्षण व्हावं, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खंदकामध्ये पाणी सोडलं जायचं, त्याच्यामध्ये मगरी वगैरे अशा प्रकारचे जीव सोडले जायचे. म्हणजे बाहेरून येणारं जे संकट आहे त्या संकटामध्ये ह्या खंदकात हे आक्रमण किंवा शत्रू पडावा आणि त्याचा आपोआप निपात व्हावा, त्याचा आपोआप पराभव व्हावा यासाठी ही व्यवस्था केली गेली होती. त्याचप्रमाणे पूर, जंगली जनावरं, गुरं चोरून नेणारे यांच्यापासून संरक्षणासाठी गावाच्या भोवती काय केल्या गेल्या, भिंती देखील बांधल्या. मग त्याला तटबंदी असं म्हटलं जातं. आता घराची रचना कशी होती बघा, घरांची रचना नवाश्म युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे, कुडाची, आता जे आपण घरं बांधतो त्याला सिमेंटची घरं म्हणतो बघा, आपण सिमेंट पासून बनवतो. त्याच्यामध्ये पक्की घरे, आपण जी घरं बनवतो ती कशी बनवतो, पक्की. मग त्याच्यामध्ये विटाचा वापर करतो, सिमेंटचा वापर करतो. पण ज्यावेळी नवाश्मयुगामध्ये घरं बांधली गेली तर ती कुडाची होती. त्याचप्रमाणे अन्नधान्य पुढे उत्पादन जास्त व्हायला लागलं, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली,
गावे स्थिरावली म्हणजे गावं वसली, विस्तारली म्हणजे मोठी झाली. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. सुरुवातीला विटांची घरं होती का? नव्हती. कुडांची घरं होती. कुडांची घरं म्हणजे काय? तर झाडांच्या फांद्या, पालापाचोळा याच्यापासून एक भिंत बनवली जायची कच्ची आणि त्याच्यापासून घरं बनवली जायची. पण नंतर पुढे ज्यावेळी गावं मोठी व्हायला लागली त्यावेळी कच्च्या विटांची घरं, चौकोनी घरं बांधली जाऊ लागली. काही घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्या. 2 घरामध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे. 2 घरं जवळजवळ का बरं? संरक्षणासाठी. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराच्या बांधणीत स्थानिक बदल देखील आढळतात. जसजसं वातावरण बदलतं आपण बघतो की कोकणामध्ये, आपल्या महाराष्ट्रात कोकणात कौलारू घर आहेत आणि पठारावर आला तर पठारावर धाब्याची म्हणजे सपाट असं छत असणारी घर आहेत, त्याला धाब्याची घरं म्हणतात. आणि कोकणामधली घरं ही कौलारू आहेत, उतरत्या छपराची घरं आहेत. म्हणजे हे कशामुळं? वातावरणातील बदलामुळे. आपल्याला इथं काही चित्र दिसत आहेत. जमिनीमध्ये अवशेष आणि गोल खांब आहेत आणि त्या गोल खांबाच्या आधारे ही घरं तयार केलेली आहेत. त्याचप्रमाणे बलुचिस्तान, कुठं आहे हे बलुचिस्तान? तर पाकिस्तानचा हा भाग आहे बलुचिस्तान. आपल्या शेजारचा हा देश आहे पाकिस्तान आणि त्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा भाग आहे. त्या बलुचिस्तानमध्ये मेहेरगढ नावाचं एक शहर आहे आणि तिथली ही अश्मयुगीन वसाहत आहे. एक गाव आहे, वसाहत आहे, कॉलनी आहे. तर गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. घराच्या आणि गावाच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत. गावाच्या रचनेवरून लक्षात येतं की संपूर्ण गावातले लोक एकाच कुळाचे असायचे. म्हणजे गावातील सर्व सदस्य एकमेकाचे नातेवाईक असायचे. त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. म्हणजे गाव हे काय होतं? एक विस्तारित म्हणजे मोठं कुटुंब होतं. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या जवळच्या नातेसंबंधाने जोडलेले असायचे. परंतु त्याच वेळी गावातील विस्तारित कुटुंबाचे देखील सदस्य असायचे. मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. अश्मयुगामध्ये काय केलं जायचं? तर मृत म्हणजे मेलेल्या व्यक्तीला काय केलं जायचं? तर घराच्या अंगणात किंवा घरामध्ये पुरलं जायचं. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतर देखील तुटू नये असा उद्देश त्याच्या मागे असावा. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात या समजुतीने विविध वस्तू देखील मृतासोबत, मेलेल्या माणसाच्या सोबत, तो मेल्यावर त्याला काही वस्तू उपयोगी पडाव्या म्हणून त्या सुद्धा पुरलेल्या असायच्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडक्यात स्थिर जीवनाची सुरुवात हा पाठ समजावून घेतला. याच्यामध्ये पशुपालन, पहिला पशु पाळला तो कुत्रा हे समजावून घेतलं. पशुपालनाच्या 3 पायऱ्या समजावून घेतल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय कसे उदयाला आले. शेतीमुळं मोकळा वेळ मिळू लागला, त्यामुळं नवनवीन कौशल्य आणि कल्पकता याचा वापर करून स्थिर जीवनाची सुरुवात झाली हे आपण बघितलं. घरांची रचना, कुडाची घरं, चौकोनी घरं, कच्च्या विटांची कशी बांधलेली असत, वसाहत कशी असायची हे बघितलं. त्याचप्रमाणे एकमेकांचं सहकार्य कसं मिळायचं. व्यापार मिठाचा केला जायचा. मिठाच्या व्यापारातून अन्नधान्य किंवा इतर वस्तू घेतल्या जायच्या. त्याच्यातून इतर व्यापाराची सुरुवात कशी झाली हे देखील आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे गाव, नातेसंबंध आणि कुटुंब हे देखील आपण पाहिलेलं आहे. बाळांनो, तुम्हाला हा शिकवलेला पाठ समजला असेलच. तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थितरित्या करा. तुमच्या अभ्यासाला, अध्ययनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.